जय श्री कृष्ण मंडळी, कशा आहात सगळेजण? आशा करते छानच असणार। तर आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेला आहे, जे की मी जे घरी माझ्या हाताने शिवलेले ड्रेस आहेत तर विचार केला तुम्हाला दाखवावं म्हणून। तर तेच मी आता दाखवणार आहे। तर विषय खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर व्हिडिओला तुम्ही लास्ट पर्यंत बघा, मध्ये स्किप न करता। तर चला या मग वेळ वाया न घालवता पहिल्यांदा तुम्हाला ड्रेस दाखवून देते, मग त्यानंतर बोलूया आपण राहिलेल्या गोष्टी। आणि नंतर एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला, ते लास्टला सांगतेच। तर चला आपण वेळ न वाया घालवता ड्रेस बघूया। तर हा बघा, हा पहिला ड्रेस आहे। ह्या पद्धतीचा शिवलेला आहे, अम्ब्रेला ड्रेस आहे हा असा। आणि याला अशी वरून असा अम्ब्रेला सारखं म्हणजे कॅप लावल्यासारखं असं लावलेले आहे। तर बघा, तर एक एक करून असे ड्रेस सगळे दाखवणार आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका। खूप छान ड्रेस आहेत। जर तुमची शिकायची इच्छा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर बघा, हा अम्ब्रेला ड्रेस आहे आणि मधून स्लीव्स पण आहेत बघा, कॅप अम्ब्रेला म्हणतात त्याला। तर असं म्हणजे दाखवण्यापेक्षा तेवढं समजणार नाही, तर एका एकाने मी तुम्हाला घालूनच दाखवते। हे बघा, असं आहे अम्ब्रेला। आणि पॅन्ट वरून कमेंट करू नका, प्रत्येक ड्रेसला पॅन्ट बदलणं होत नाही, त्याच्यामुळे मी फक्त टॉपच घालून दाखवलेला आहे। तर शिवल्यावर खूप छान लुक आला ह्या अम्ब्रेलाचा। तर कम्फर्टेबल पण आहे सोबतच, आणि ओढणी वगैरे घ्यायची पण गरज नाही। बघा, नेक्स्ट हा आहे। आणि मी जेवढे घेतलेले आहेत ना, ह्याचा कपडा मी ऑफलाईन घेतलेलाच आहे, फक्त 2 काहीतरी ऑनलाईन घेतलेले आहेत। तर हे बघा, आहे को आर्ट सेट असं काहीतरी आहे, त्याचं नाव मी मागं दाखवले त्याचं। आणि हे एक शॉर्ट आहे बघा, मी असे शॉर्ट ड्रेस घालत नाही घरी, सहसा कुठे गेलं तरच घालतो फिरायला वगैरे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी घातले व्हिडिओ समोर। आणि त्याच कपड्यापासून बनवलेला हा एक ड्रेस आहे बघा, 5 मीटर मध्ये हे 2 झाले, एक शॉर्ट टॉप आणि एक असं कटवाला आहे। हे 3 मीटरचं आणि मागे गेलेले 2 मीटरचं होतं। आणि इथं बघा, एक व्हाईट कलरचा फ्रिल फ्रॉक आहे। हे याचा गळा बघा व्ही शेप मध्ये आहे, आणि आपले स्लीव्स जे आहेत पफ ठेवलेले आहेत थोडं। सध्या हे खूप ट्रेंड मध्ये आहे इंस्टाग्रामवर। तर मला हे पण खूप आवडते, आणि डेली वेअरला सुद्धा आपल्याला खूप कम्फर्टेबल असते। त्यानंतर हे आहे बघा, हे पण फ्रॉक टाईपच आहे, आणि याला पूर्ण 5 मीटर कपडा लागलेला आहे। तर 5 मीटरचे 5 मीटर मी याला यूज केलेला आहे कपडा। तर हे बघा, एक आहे, हा कपडा मी मिशोवरून मागवलेला आहे, कॉटनचा कपडा आहे, खूप कम्फर्टेबल आहे। तर त्यानंतर हे बघा, साडीचं मध्ये मध्ये असं म्हणजे काही क्लिप्स मिस्टेक झालेले आहेत, समजून घ्या तरी तुम्ही। तर 5 मीटर कपडा आहे, ह्या पण खूप घेर आहे आणि कॉटनचा आहे, उन्हाळ्यात लेवासाठी चांगला आहे म्हणून मी घेतला होता आणि शिवून पण घेतला। तर हा आहे बघा, कॉटनच्या साडीपासून तयार केलेला ड्रेस, जे मी पिवळ्या कलरचा वरी लावला ना टॉप पार्टला, ते आपला पदर असतो ना त्याचा तयार केलेला आहे टॉप पार्ट। आणि खाली असं म्हणजे घेरा तयार केलेला आहे प्लेटेज देऊन, आणि सोबतच आपल्याला अशी चुन्नी पण तयार करून घेतलेली आहे। इथं बघा, 2 मीटरची चुन्नी, आणि सेम टू सेम त्याच पॅटर्न मधला हा एक दुसरा ड्रेस आहे, जे की मला ते जास्त आवडला म्हणून हा दुसरा पण तसाच बनवला आहे। आणि खूपच सुंदर आहे ही साडी, तर खूप छान आहे, आणि कलर पण छान आहे। तर इथं बघा, असं काही लुक येतो याचा। आणि शेवटचा म्हणजे हा बघा, पपलम कुर्ती सारखा आहे हा, याला काय म्हणतात, पपलम कुर्तीच म्हणतात हा। तर असा तयार केलेला आहे, आणि हा पण छोटा होता म्हणून मला वाटलं नाही, म्हणून मी घातलाच नाही। तर हा पण इथं बघा, थोडेसे पफ स्लीव शिवले, आणि खाली अम्ब्रेला टाईप असा घेरा ठेवला, आणि शॉर्ट आहे बरं का हा पण, आणि खाली प्लाझो पॅन्ट। तर घरी घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे, आणि खूप छान असं मोकळा पण आहे। तर घालावं असं वाटलं नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला असाच दाखवला। आणि खाली बघा, प्लाझो पॅन्ट म्हणजे तयार केला याच्यात, आणि खूप छान लुक येतो बरं का याचा। थोडा लॉंग शिवून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते, टॉप पार्ट थोडासा लॉंग शिवून, आणि सेम याच पॅटर्न मध्ये। चला मग, तर मैत्रिणींनो, कसे वाटले तुम्हाला माझे ड्रेस कलेक्शन? जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा ड्रेस आवडलेले असतील, जर शिकायची इच्छा असेल, तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। अशा पद्धतीचे व्हिडिओ पण मी घेऊन येत जाईल तुमच्यासाठी। आणि माझा अजून एक चॅनल आहे, जे की मी हे ड्रेस जेवढे लावून दाखवले ना तुम्हाला, तेवढे ड्रेस मी टाकलेले आहेत त्या चॅनलवर, स्टिचिंग विथ पद्मा। आणि ते चॅनल आहे माझं अजून एक, फक्त 35 व्हिडिओज टाकलेले आहेत मी त्याच्यावरी। तर तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा PP म्हणून, मी तुम्हाला लिंक मिळून जाईल। आणि जर तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल
तर मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि त्या चॅनलची लँग्वेज मी हिंदी ठेवलेली आहे, कारण की हिंदी प्रत्येकाला समजेल अशी लँग्वेज आहे, त्याच्यामुळे त्या चॅनलची लँग्वेज मी हिंदी ठेवलेली आहे। हिंदीमधून समजून सांगितलेले आहे। जर तुम्हाला म्हणजे हिंदी बघा, मराठी कसं असते, मराठी माणसांना मराठी समजतो, पण हिंदी लोकांना जास्त मराठी येत नाही। आपल्या मराठी माणसांना हिंदी येतो, परंतु हिंदीच्यांना मराठी येत नाही। त्याच्यामुळे राष्ट्रभाषा ही हिंदी आहे आपली, आणि सगळ्याला समजेल अशी भाषा निवडली मी त्या चॅनलवर। तर तुम्हाला मराठीमधून व्हिडिओ असे आवडत असतील तर मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। ब्लाऊज किंवा ड्रेसेस किंवा छोट्या मुलांचे फ्रॉक्स असे काही तुम्हाला शिकायचे असेल इच्छा, तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर कशी वाटली माझे ड्रेस आणि कशी वाटली ड्रेसची डिझाईन आणि ते सगळं सांगा मला कमेंट मध्ये। तर चला भेटू अजून अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय, जय श्री कृष्ण।